दत्तगुरू मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये शेकडो श्री दत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. श्री क्षेत्र कडगंजी, औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर अशी लोकप्रिय दत्तस्थाने सगळ्यांनाच माहीत असतात. पण त्याशिवायही अशी बरीच दत्तस्थाने आहेत जी फारशी परिचित नाहीत. देशभरातील अशा दत्तस्थानांचा परिचय संपूर्ण देशामध्ये शेकडो श्री दत्त क्षेत्रे आहेत आणि गावागावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आपल्याला आढळते. तरीही काही प्रमुख श्री दत्त क्षेत्रे प्रसिद्ध आहेत. तेथील स्थान महात्म्यामुळे श्री दत्त क्षेत्रे नावारूपाला आली आहेत. त्यातील श्री क्षेत्र माहूर, औदुंबर, नरसिंहवाडी, गाणगापूर, अक्कलकोट, गिरनार, माणिकनगर, गरुडेश्वर इत्यादी क्षेत्रे सर्वांना माहीत आहेत. मात्र काही प्रमुख दत्तक्षेत्रे सर्वसामान्यांना अजूनही अपरिचित आहेत. उदाहरणार्थ कुरवपूर, कडगंची, मुरगोड, कारंजा, पिठापूर, माणगाव, बाळेकुंद्री, बसवकल्याण, नारेश्वर, अमरापूर, कुडुत्री, शंकर महाराज समाधी मंदिर, पैजारवाडी, लाडचिंचोळी, तिलकवाडा, अनुसया, झिरी, शिरोळ, लातूर, मंथनगुडी, भाटगाव, भालोद इत्यादी. या ठिकाणी निवास आणि भोजनाची निशुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. तेथे आपल्याला गुरुचरित्र, पारायण, दत्तयाग इत्यादी विधीही करता येतात. प्रत्येक भाविकाने भेट द्यायलाच हवीत अशा काही दत्तक्षेत्रांची माहिती खालीलप्रमाणे. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे 4 पटशिष्य होते असे सांगितले जाते. अवतार समाप्तीच्या वेळी श्री शैल्यम येथे पाताळगंगेजवळी हे 4गे शिष्य होते. स्वामींनी कर्दळीवनामध्ये गुप्त झाल्यावर जी 4 शेवंतीची फुले पाठवली ती या 4 शिष्यांना मिळाली असे मानले जाते. हे 4गे जण म्हणजे श्री सायनदेव, श्री नंदीनामा, श्री नरहरी आणि श्री सिद्धमुनी हे होते. यातील श्री सायनदेव हे कडगंजी या गावचे. कडगंजी हे गाव कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद या तालुक्यामध्ये आहे. श्री सायनदेव यांचे आडनाव साखरे हे होते. त्यांच्या वंशातील 5व्या पिढीतील श्री सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ कडगंजी येथे लिहून झाला. श्री सायनदेवांची पुढील वंशावळी अशी आहे: श्री सायनदेव, श्री नागनाथ, श्री देवराव, श्री गंगाधर, श्री सरस्वती. श्री गुरुचरित्र या दत्तभक्तांसाठी आणि वेदांप्रमाणे पवित्र असणाऱ्या महत्त्वाच्या ग्रंथांचे लिखाण कडगंजी या ठिकाणी झाले. त्यामुळे त्याचे स्थान महात्म्य अपरंपार आहे. गुरुचरित्राची मूळ प्रत साखरे घराण्यात होती. गुरुचरित्राची मूळ प्रत येथे आहे आणि त्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये श्री दत्तात्रेय मंत्रगर्भ स्वरूपात असल्याने हा सर्व परिसर दैवी स्पंदनांनी भरलेला आहे असे मानले जाते. गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन केल्याने लाखो व्यक्तींना अनुभूती आलेल्या आहेत अशी श्रद्धा आहे की प्रापंचिक संकटातून, अनेक प्रकारच्या व्याधी, आजार आणि संकटातून त्यांची सुटका झाली आहे. त्यांच्यावर श्री दत्तात्रेयांची कृपा झालेली आहे. अशा या ग्रंथाची रचना जेथे झाली ते अत्यंत पवित्र असे ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कडगंजी हे आहे. म्हणूनच याला श्री दत्तगुरूंच्या चिरंतन अस्तित्वाची पुण्यभूमी असेही म्हणता येईल. श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सायनदेवांना आपल्या पादुका दिल्या होत्या. त्यांची ते नित्यनेमाने पूजा करीत असत. त्याच या करुणा पादुका ज्या ठिकाणी श्री गुरुचरित्र लिहिले गेले त्या ठिकाणी या करुणा पादुका ठेवलेल्या आहेत. या ठिकाणचे दर्शन हा एक अलौकिक अनुभव आहे. गुरुचरित्राचे लिखाण सिद्धमुनी आणि नामधारक यातील संवाद रूपाने झाले आहे. सिद्धमुनींनी श्री गुरूंच्या चरित्रातील कथा नामधारकाला सांगितल्या आणि त्या डोळ्यासमोर ठेवून श्री सरस्वती गंगाधर यांनी श्री गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे. तेथे एक अतिशय सुंदर अशा श्री दत्तमूर्तीची स्थापना केली आहे. या
मंदिराशेजारीच एक गुहा असून त्या ठिकाणी गुरुचरित्राचे लिखाण झाले होते. या ठिकाणी निशुल्क भक्तनिवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी श्री गुरुचरित्राचे लिखाण झाले तिथे त्यांचे पारायण करणे हा एक वेगळाच आनंद आहे. गुलबर्गा येथून कडगंचीला येण्यासाठी बसेस उपलब्ध आहेत. संपर्कासाठी शिवशरणाप्पा, श्री सायंदेव दत्तक्षेत्र संस्थान, श्री क्षेत्र कडगंची, तालुका आळंद, जिल्हा गुलबर्गा, कर्नाटक. त्यानंतर श्री क्षेत्र बाळेकुंद्री. बेळगावपासून बागलकोट रस्त्यावर 15 किलोमीटर अंतरावर बाळेकुंद्री या नावाचे एक गाव आहे. येथे अवधूत संप्रदायाचे एक शक्तिपीठ आहे. अनादी काळापासून चालत आलेल्या अवधूत संप्रदायाला तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवणारे आधुनिक काळातील संत म्हणजेच श्रीपत महाराज बाळेकुंद्रीकर. त्यांचे लौकिक नाव दत्तात्रय कुलकर्णी. अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या 20व्या वर्षी श्री बालमुकुंद तथा बालावधूत पार्श्ववाड, जिल्हा बेळगाव यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. श्रीपतांना सद्गुरूंचा सहवास जेमतेम 2 वर्षे लावला. पण परिसाच्या एखाद्या झालेल्या स्पर्शाने ज्याप्रमाणे लोखंडाचे सोने होते तद्वतच श्रीपतांचा कायापालट झाला. श्रीपतांचे बेळगाव येथील घर म्हणजे गुरुकुल होते. आपल्या सद्गुरूंनी पंत विस्ताराची सोपविलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जात पात, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष, धर्म, पंत वा अन्य कोणताही भेद न करता सर्वांना अवधूत संप्रदायाच्या विशाल विश्वाचा परिचयच नव्हे तर त्यांनी अनुभव घडविला. श्रीपत म्हणतात, अनुभव प्रथम, नंतर वेदांत शास्त्रे वगैरेंचे अवलोकन. अवधूत मार्ग सर्वसमावेशक कसा याबाबत श्रीपंत म्हणतात, अवधूत मार्गात पहिल्याने आलेल्यास आपला करून घेणे तो पापी, दुराचारी, चांडाळ, दुष्ट, शिष्ट कसाही असो. शरण आला तर तो तसाच मुक्त होऊन पार पडण्यासाठी आला आहे. अन्य आश्रमी गुरु असमर्थ असल्यामुळेच तो निराश्रमी, अतिआश्रमी अशा अवधूतास जो शरण आला तो तात्काळ मुक्त झालाच. अवधूत मार्ग म्हणजेच अद्वैतानुभव. अवधूतांना मुक्तीची फिकीर नाही. भक्ती ही गुरुप्रेमासाठी म्हणून श्रीपंत आपल्या शिष्यांना गुरुपुत्र म्हणत. असा जिव्हाळा, प्रेम हा या पंथाचा आत्मा आहे. हा पंथ शुद्ध प्रेमावर व अंतःकरण शुद्धीवर भर देणारा असल्याने ओम नमः शिवाय चा जप, एक तारीवर भजन एवढीच साधना अवधूत पंथामध्ये आहे. किंबहुना श्रीपंतांनी अध्यात्मातील साधना या शब्दाचे भयच काढून टाकले. जसा मन आहेस तसा मिळ, जसा आहेस तसाच मला येऊन मिळून जा, माझ्यात मिसळून जा असा अर्थ. हाच त्याचा बोध. म्हणून श्रीक्षेत्री असलेल्या पादुकांची पूजा कोणालाही करण्याची पूर्ण मुभा आहे. नीतीने उद्योग कर, धंदा कर, खुशाल राहा. भिक्षा मागू नये, लोकांना त्रास देऊ नये, संन्यासी बनू नका, संसारात राहूनही परमार्थ करा असा कर्म मार्गाला प्राधान्य देणारा उपदेश केला असून अवडंबरापेक्षा सहजतेला महत्त्व देणारा हा पंथ आहे. श्री पंत महाराजांनी निर्माण केलेले विपुल वाङ्मय आज उपलब्ध आहे. श्री दत्त प्रेमलहरी, श्रींची पत्रे, भक्तालाप, स्फुटलेख, बोधवाणी, बाळबोधामृतसार, भक्तोद्गार अथवा प्रेमभेट, आत्मज्योती, अनुभववल्ली, ब्रह्मोपदेश, प्रेमतरंग. या व्यतिरिक्त परमानुभव प्रकाश, श्रीपंत महाराजांचे चरित्र, श्रीपंत गुरुचरित्र पोथी, श्रीपंत बंधू गोविंददादा यांनी श्रीपंतांच्या सान्निध्य आलेले उत्कट अनुभव लिहिलेले गोविंदांची कहाणी इत्यादी बोधपर वाङ्मय उपलब्ध आहेत. श्री क्षेत्र बाळेकुंद्री येथे राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहे. अतिशय रमणीय असा हा परिसर आहे. संपर्कासाठी श्री दत्त संस्थान बाळेकुंद्री, श्री क्षेत्र बाळेकुंद्री, बेळगाव. त्याचबरोबर श्री क्षेत्र माणगाव,
श्री दत्त संप्रदायामध्ये श्रीमत परमहंस परिवार्जकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींचे थोरले महाराज कर्तृत्व व स्थान मोठे आहे. थोरल्या महाराजांनी श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्री वल्लभ यांचे जन्मस्थान पिठापूर आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने, तसेच श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे. अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय. त्यांचे जीवन म्हणजे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र आहे. त्यांची संकल्पशक्ती, त्याग, ज्ञान, ईश्वरनिष्ठा, श्री दत्त ज्ञाना पालननिष्ठा हे सर्वच अलौकिक आहे. त्यांनी उभ्या जीवनात पायी व तेही अनवाणी मोजक्या वस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवळ श्री दत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार प्रवास केला. त्यांच्या भ्रमणात देवदेवता, पवित्र तीर्थे यांचे सानिध्य व परमानंदाचा अनुभव असे. सदैव ध्यान, तपश्चर्या, लेखन, प्रवचन असा त्यांचा नित्यक्रम असे. श्री स्वामींचे लिखित साहित्य हा अर्वाचीन काळातील चमत्कारच आहे. शंकराचार्यानंतर इतकी विपुल ग्रंथसंपदा थोरल्या महाराजांनीच निर्माण केली आहे. भारतीय तत्वज्ञान चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रूपाने झळकत आहे. त्यावर अनेक प्रबंध तयार होतील अशी त्यांची व्याप्ती व श्रेष्ठता आहे. हे मी लिहिले असे त्यांनी कधीही म्हटले नाही. मला अक्षरे जशी समोर दिसतात तशी मी कागदावर उतरवून घेतो असे ते सांगत. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी द्विसाहस्त्री गुरुचरित्र, सप्तशती गुरुचरित्र, त्रिशती गुरुकाव्य, श्री दत्त पुराण, श्री दत्त महात्म्य, श्री दत्त चंपू, शिक्षात्रयम, तर पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्रविषयक संस्कृत ग्रंथ तयार केला व पंचपाक्षिक ज्योतिषाची स्वतःची अशी पद्धत तयार केली. तसेच स्त्री शिक्षा लघुमननुसार माघ महात्म्य हे ग्रंथ मराठीत तयार केले. याचबरोबर श्री घोरात कष्ट द्रोणम स्तोत्र, पंचपदीसह करुणात्रिपदी, नित्य उपासनाक्रम, श्री दत्तात्रेय षोडशावतार चरित, श्री सत्यदत्त पूजा व कथा लिहिल्या आहेत. नरसिंहवाडीला गेले असता तेथे गोविंद स्वामी या ज्ञानी संन्यासाचा कृपानुग्रह होऊन श्री दत्त संप्रदायाची दीक्षा आणि गुरुमंत्र वासुदेव शास्त्रींना लाभला. उत्तरेस जा या आज्ञेवरून संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला. या काळात त्यांनी 23 चातुर्मास पूर्ण केले. विविध ग्रंथांची, स्तोत्रांची, आरती, व्रतवैकल्पे, पदे आदींची श्री दत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली. असे हे स्वामी महाराज संन्यास आश्रमाचा आदर्श, मूर्तिमंत वैराग्य, एकांतिक दत्तभक्ती, आयुष्यभर सगुणोपासना करणारे, उत्तम वैद्य, मंत्रसिद्धी, यंत्रतंत्र सिद्धियुक्त, उत्कृष्ट ज्योतिषी, मराठी व संस्कृत आध्यात्मिक साहित्य निर्मितीकार, प्रतिभावान व परतत्वस्पर्शी सिद्धकवी, उत्कृष्ट वक्ता, सिद्ध हट्टयोगी व उत्कट दत्तभक्त होते. अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली 35 वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली. श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे. माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडी जवळ आहे. येथे भव्य दत्त मंदिर असून मंदिरामागे गुहा आहे. येथे भक्तनिवास असून भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. संपर्कासाठी श्री दत्त मंदिर, माणगाव, पोस्ट माणगाव, वाया सावंतवाडी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, महाराष्ट्र. त्याचबरोबर श्री क्षेत्र कारंजा, श्री दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचे जन्मगाव म्हणजे कारंजा हे क्षेत्र आहे.
याचा शोध वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लावला. विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये लाडाचे कारंजा या नावाचे हे स्थान असून मूर्तिजापूर या रेल्वे स्थानकापासून 25 किलोमीटरवर या ठिकाणी 1934 साली ब्रह्मानंद सरस्वती महाराजांनी श्री गुरु मंदिर बांधले. श्रींच्या जन्मस्थानावरच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तसेच तेथे श्री दत्तात्रेयांच्या निर्गुण पादुकांचीही स्थापना करण्यात आली आहे. वऱ्हाडात कारंजा नगरातील अंबाभवानी आणि माधव या दाम्पत्यांचे पोटी पुत्र जन्माला आला. त्यांचे नाव नरहरी असे ठेवण्यात आले. हे श्री नरसिंह सरस्वती स्वामी होत. जन्माला आल्याबरोबर त्या बालकाच्या मुखातून ओंकाराचा उच्चार बाहेर पडू लागला अशी भाविकांची श्रद्धा आहे. अशा प्रकारे श्री दत्तात्रेयांच्या द्वितीय अवताराने जन्म घेतला असे मानले जाते. कारंजा क्षेत्राचे महात्म्य प्राचीन काळापासून आहे. स्कंद पुराणातील पाताळखंडामध्ये कारंजा महात्म्याचा उल्लेख आहे. आदिमत्वंतरात विंध्य पर्वताच्या दक्षिणेस असलेल्या करंज क्षेत्रात व त्याच्या आसमंतात पाण्याची फार दुर्मिळता होती. ऋषीमुनींना पिण्यापुरते देखील पाणी नव्हते. म्हणून वसिष्ठ ऋषींचे शिष्य करंज मुनी यांनी एक तलाव खोदण्यास प्रारंभ केला. इतर मुनींनीही त्यांना हातभार लावला. रेणुका देवी करंज मुनींच्या पुढे प्रकट झाली. तिने करंज क्षेत्रात महात्म्य वसिष्ठ शक्ती संवादातून यमुना महात्म्य वर्णन केले. गंगा व यमुना बिंदुमती कुंडात आहेत. गंगा व यमुना कुंडात गुप्त होऊन बिंदुमती बिंबळा नदी या नावाने वाहतात. ती काही ठिकाणी गुप्त आहे व काही ठिकाणी प्रकट आहे. यमुना महात्म्य सांगून रेणुका देवी गुप्त झाली. नंतर करंज ऋषींनी जलदेवतेची प्रार्थना केली. सर्व ऋषींनी आपल्या तपासामर्थ्याने सर्व नद्या व तीर्थे यांचे आकर्षण केले. त्यामुळे तो तलाव ताबडतोब भरला. करंज ऋषींना आश्रम करण्याची आज्ञा करून सर्व तीर्थ व नद्या आपापल्या ठिकाणी निघून गेल्या अशी श्रद्धा आहे. करंज मुनींच्या कृपाप्रसादाने शेषराज आपल्या कुळासह आपले गरुडापासून संरक्षण व्हावे म्हणून या क्षेत्रात वस्तीला आले. म्हणून करंज क्षेत्राला शेषांकित क्षेत्र असेही नाव पडले आहे असे सांगितले जाते. कारंजा येथील गुरुमंदिरामध्ये दररोज सकाळी काकड आरती, पूजा, अभिषेक वगैरे झाल्यावर श्रींच्या निर्गुण पादुकांवर गंधलेपन करण्यात येते. बरोबर 8 वाजता शंखनाद होतो. त्यावेळी निर्गुण पादुका जेथे नेहमी ठेवण्यात येत असतात तेथून त्या उचलून घेऊन डब्यांची झाकणे काढण्यात येतात. पादुकांवर अत्तर मिश्रित चंदनाचा लेप देण्यात येतो. नंतर त्या पादुका गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या चौरंगावर उघड्या डब्यात ठेवण्यात येतात. त्यावेळी भक्तमंडळींना त्याचे दर्शन घेता येते. श्रींची पूजा आटोपल्यावर त्या श्रींजवळ ठेवण्यात येतात. साधारणपणे नैवेद्य समर्पण करेपर्यंत त्या उघड्या ठेवतात. नंतर त्या पादुका डब्यात ठेवून डबे बंद करण्यात येतात. नंतर ते डबे ठेवण्याकरिता केलेल्या खास सिंहासनावर नेऊन ठेवण्यात येतात. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनाची व्यवस्था उपलब्ध आहे. संपर्कासाठी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थान, कारंजा, जिल्हा वाशिम. त्याचबरोबर श्री क्षेत्र कुरवपूर. श्री क्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्री वल्लभ हा श्री दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशमध्ये पिठापूर येथे झाला. वयाची 16 वर्षे झाल्यानंतर ते पिठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले. ही त्यांची कर्मभूमी. श्री वासुदेवानंद सरस्वती महाराजांनी या ठिकाणाचा शोध लावला. येथे श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनी देखील वास्तव्य केले होते. कुरवपूर याच ठिकाणी टेंबेस्वामींनी घोरात कष्टदोहरण स्तोत्राची रचना केली आहे. कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यातील एक खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागात ज्या ठिकाणी कृष्णा भीमा नद्यांचा संगम झाला आहे तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहात आणखी काही बेटे आहेत. उदाहरणार्थ जितामित्र बेट, नारगट्टी आणि कुरुगड्डी. या प्रत्येक बेटात एक एक देवता आहेत. कुरगट्टीच्या जवळ एक अग्रहार नावाचे जे खेडे आहे तेथे श्रीपाद स्वामी राहत असत. कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या पोटी एक महामूर्ख मुलगा जन्मला होता.
त्याला कोणतीच विद्या प्राप्त झाली नाही. वडिलांचे निधन झाल्यावर त्याची आई त्याला घेऊन आत्महत्या करायला निघाली तेव्हा असे सांगितले जाते की श्रीपादांनी त्याच्यावर कृपा केली आणि त्याला ज्ञानसंपन्न केले. दुसरी कथा एका धोब्याची सांगितली जाते. तो रोज न चुकता श्रीपादांना नदीवर येताना साष्टांग नमस्कार घालीत असे काही वर्षे झाल्यावर एकदा स्वामी त्याला बोलले, तू दररोज न चुकता संधी साधून नमस्कार करतोस, यासाठी कितीतरी कष्ट घेतोस, आता सुखाने राज्य करीत राहा. असे म्हणून स्वामी निघून गेले. काही काळानंतर जेव्हा वसंत ऋतू आला तेव्हा त्या भागाचा म्लेंच राजा नौकाविहारासाठी मोठ्या थाटामाटाने आला. त्याचा डामडोल देहभान विसरून पाहणाऱ्या रजकाला स्वामी महाराजांनी विचारले, हे रजका, मनात काय विचार चालले आहेत? धोबी म्हणाला, कोणाच्या गुरुच्या कृपेने हा राजा हे सुख भोगीत आहे, असले सुख मला का मिळत नाही, म्हणून मन उद्विग्न झाले आहे. तेव्हा श्री श्रीपाद स्वामी म्हणाले, जन्मल्यापासून तू गरीब, असले सुख तू कधीच अनुभवले नाहीस. यासाठी तू राज्यसुख अनुभवायास पाहिजे. ते तू आताच अनुभवू इच्छितोस अथवा पुढल्या जन्मी? रजक म्हणाला, स्वामी, आता मला राज्य नको, मी म्हातारा झालो, मला पुढच्या जन्मी राजा करा. पुढील जन्मी तो बिदरचा राजा झाला आणि त्याची श्री नरसिंह स्वामी रूपातील स्वामींबरोबर भेट झाली. त्याला मागील जन्म आठवला आणि त्यांनी महाराजांची सेवा केली असे सांगितले जाते. कृष्णेच्या पात्रामध्ये श्रीपाद स्वामी एका खडकावर बसत असत आणि तिथे नित्य सूर्यनमस्कार घालीत असत. कर्नाटकमध्ये रायचूरजवळ कुरवपूर हे ठिकाण असून रायचूर हैदराबाद रस्त्यावर मतकल गावाजवळून कुरवपूर फाटा लागतो. तेथून पंचपहाड या ठिकाणी यावे लागते. तेथून छोटी नाव म्हणजे बुट्टीने कुरवपूर या ठिकाणी जावे लागते. कुरवपूरचे मंदिर एखाद्या बंदिस्त गढीसारखे असून तेथे आता राहण्यासाठी धर्मशाळा आणि भोजन व्यवस्था उपलब्ध आहेत. मंदिराच्या बाजूला काही अंतरावर एक प्राचीन वटवृक्ष आहे. तेथे गुरुचरित्र पारायण करता येते. येथून जवळच मंथनगुडी हे एक दत्तक्षेत्र आहे. कुरवपूर या ठिकाणी नित्य पूजा अर्चा, अभिषेक आणि अनुष्ठाने इत्यादी विधी केले जातात. पालखी सेवा हे इथले एक वैशिष्ट्य आहे. हे स्थान अतिशय प्राचीन आहे. श्री क्षेत्र नारेश्वर. बडोद्यापासून 60 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र नारेश्वर हे गुजरात राज्यातील एक महान दत्तक्षेत्र म्हणून भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे. दत्त संप्रदायातील एक थोर सत्पुरुष श्री रंगावधूत महाराज यांनी तपश्चर्या केलेले हे ठिकाण आहे. तेथेच त्यांची समाधी आहे. गुजरात राज्यात त्यांनी श्री दत्त संप्रदायाचा फार मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार केला आहे. नारेश्वराचे महात्म्य फार प्राचीन आहे. फार वर्षापूर्वी येथे कपर्दीश्वराचे मंदिर होते. नर्मदेच्या पुरामुळे ते मंदिर पडले व पिंड खाली जमिनीत गेली. असे मानले जाते की नारेशंकर नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात एकदा शंकराने येऊन सांगितले की मी जमिनीत गाडला गेलो आहे, मला बाहेर काढून जीर्णोद्धार कर. त्याप्रमाणे नारोशंकरांनी ते पिंड बाहेर काढून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. येथे गणपतीने उग्र तपश्चर्या केली होती अशी भाविकांची श्रद्धा आहे. तेथे भयान अरण्य होते. हिंस्र श्वापदांची येथे वस्ती होती. 10 गावची ती स्मशानभूमी होती. दिवसासुद्धा तेथे कोणी येण्यास ध्वजत नव्हता. एकांत स्थान असल्याने व वर्दळ नसल्याने अवधूतांनी ही जागा उपासनेसाठी पसंत केली. रात्री त्यांना शंखाचे आवाज, भजनाचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. शिवाय तेथे मुंगूस व मोर एकत्र खेळताना आढळले. वरील कारणामुळे अवधूतांनी उपासनेसाठी ही जागा पसंत केली असावी अशी श्रद्धा आहे. नर्मदा काठ गणेशाचे उपासनेसाठी वास्तव्य यामुळे पवित्र असे. हे तीर्थ क्षेत्र होतेच. त्यात पुन्हा अवधूतांच्या वास्तव्यामुळे हे तीर्थक्षेत्र जागृत असे तीर्थक्षेत्र झाले. नारेश्वर येथे एका कडुलिंबाच्या झाडाखाली अवधूतांनी खडतर तपश्चर्या केली. तो कडुनिंब नम्र होऊन त्यांच्या फांद्यांची वाढ वर न होता खाली जमिनीकडे झाली. त्या फांद्या जमिनीस टेकल्या आहेत असे मानले जाते. इतकेच नव्हे तर अवधूतांच्या तपश्चर्येमुळे या कडुलिंबाची पाने गोड झाली आहेत असे सांगितले जाते. रंगावधूत महाराजांचे पूर्वीचे नाव पांडुरंग विठ्ठल वळामे असे होते.
त्यांचे वडील नोकरीनिमित्त गुजरातमध्ये गोध्रा या ठिकाणी राहत होते. महाराजांच्या वयाच्या 5व्या वर्षी त्यांचे पितृछत्र हरपले. एकदा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा वाडी येथे मुक्काम होता. थोरले महाराज कृष्णेवर स्नान करून रस्त्याने जात असताना समोर बाळ पांडुरंग उभा होता. बाळाने त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. स्वामी म्हणाले, बाळ तू कुणाचा? बाळ म्हणाला, तुमचाच. स्वामींनी त्याला एक खडीसाखरेचा खडा प्रसाद म्हणून दिला. तो बाळाने खाल्ला. हीच गुरु शिष्याची पहिली व शेवटची भेट. पुढे लौकिकदृष्ट्या पांडुरंगाची व स्वामींची भेट झाली नाही. ही भेट शेवटची ठरली. या भेटीत स्वामींनी बाळावर पूर्ण कृपा केली. नारेश्वर जवळच वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे समाधीस्थळ गरुडेश्वर, त्यांनी चतुर्मास केलेले तिलकवाडा, श्रीक्षेत्र अनुसया आणि प्रतापे महाराज यांनी स्थापन केलेले बहालोद ही महत्त्वाची दत्तस्थाने आहेत. रंगावधूत महाराज नारेश्वर येथे अखेरपर्यंत आपल्या आईसोबत राहिले. त्यांनी गुरुचरित्राच्या 52 श्लोकावर आधारित अशी रचलेली दत्तबावनी अतिशय प्रसिद्ध आहे. दत्तबावनीवर अनेक भक्तांची श्रद्धा आहे. त्यांनी अनेक स्तोत्रे रचली असून सत्य दत्तपूजा व्रताचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आहे. रंगावधूत महाराजांना बापजी असेही म्हणत असत. नारेश्वर येथे मोठे मंदिर असून बापजींची समाधी, अवधूत मंदिर, अवधूत गुंफा, प्रार्थना मंदिर, बोधिवृक्ष निंब, बापजींच्या पादुका आणि मातृमंदिर असा परिसर आहे. येथे राहण्याची आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. संपर्कासाठी श्री अवधूत निवास ट्रस्ट, मुक्काम नारेश्वर, पोस्ट सयारवाया, अंकलेश्वर, जिल्हा बडोदा. दत्तगुरु मित्रांनो.